जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांना सप्रेम नमस्कार. आज मी एका विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. तो विषय म्हणजे मानवाला प्राधान्य द्या, संघर्ष नव्हे समजूतदारपणा निवडा. बांधवांनो, आजच्या काळात आपण पाहतो की जगभरात प्रत्येक क्षेत्रात ताणतणाव, अशांतता, अस्वस्थता आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षामुळे लाखो निष्पाप बांधवाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, अनेकाचे प्राण जात आहेत आणि सर्वत्र दुःखमय व भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय निसर्ग आणि संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जाळपोळ, लूटमार, तोडफोड, खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम पुढील अनेक दशकापर्यंत मानव आणि इतर सजीवांना भोगावे लागणार आहेत. याहूनही गंभीर बाब म्हणजे स्वार्थ, लोभ आणि अज्ञानामुळे माणूस माणसाचा शत्रू बनत चालला आहे. दूषित सामाजिक वातावरणामुळे जीवन अधिक कठीण आणि दुःखमय होत आहे. कधीकधी या संघर्षात निरपराध लोकांचे मृत्यूही होत आहेत. सत्य जाणून न घेता माणूस माणसाला मारत आहे. म्हणजे जगातील सर्व मानव सख्खे बांधव असल्याचे आपण विसरलो आहे असे वाटते. प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की जगातील कोणतीही मानव निर्मित वस्तू आपण पुन्हा निर्माण करू शकतो, परंतु एकदा गेलेले मानवी जीवन कधीही परत आणता येत नाही. म्हणूनच मानवाला सर्वात जास्त प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. खरं पाहिलं तर या सर्व घटनांसाठी कोणत्याही व्यक्तीला पूर्णपणे दोष देता येत नाही, कारण निसर्गानेच प्रत्येक माणूस वेगळा निर्माण केला आहे. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव किंवा विचार किंवा दृष्टिकोन आणि बुद्धी भिन्न आहे. या विविधतेमुळे मतभेद निर्माण होतात आणि त्यातूनच संघर्ष निर्माण होतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु निसर्गाचा उद्देश संघर्ष निर्माण करण्याचा नव्हता, तर ती मानवाची समजून घेण्याची आणि सहनशीलतेची परीक्षा घेणे हा होता. जर प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतले, स्वीकारले आणि जुळवून घेतले तर संघर्ष टाळता येऊ शकतो. मानवाला मिळालेलं जीवन हे केवळ भौतिक सुखासाठी नसून सत्य जाणण्यासाठी आणि निसर्ग समजून घेण्यासाठी आहे. हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. परंतु आज आपण क्षणिक सुख, दिखाऊपणा आणि संग्रहाच्या मागे धावत आहोत. कपडे, सौंदर्य प्रसाधने, गाड्या, पैसा, सोने, चांदी, इमारती, जमीन आणि इतर मालमत्ता यांचा अनावश्यक साठा करत आहोत. वास्तविक या गोष्टी कायमस्वरूपी टिकत नाहीत आणि सर्व गोष्टीपासून उपभोग घेता येत नाही. शिवाय कायमस्वरूपी आनंद किंवा समाधान देत नाहीत. आता हे माहीत असूनही आपण त्यांच्याच मागे धावत आहोत. खरं समाधान साध्या आणि निसर्गाशी जुळलेल्या जीवनात आहे. मग
योग्य जीवनशैलीची मूलभूत तत्त्वे कोणती आहेत? नंबर 1, आवश्यक वस्तूसाठीच श्रम किंवा कष्ट करा. जेवढं आवश्यक तेवढंच कमवा. अनावश्यक वस्तूचा साठा करू नका. भौतिक गोष्टीसाठी आयुष्य वाया घालू नका. संघर्ष टाळा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. निसर्ग समजून घेण्यासाठी वेळ द्या. आजच्या परिस्थितीत राजकीय नेत्याची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. त्यांनी खालील गोष्टीवर भर द्यायला पाहिजे. 1, मानव जीवनाचे संरक्षण हे सर्वोच्च ध्येय ठेवावे. नंबर 2, मानवी जीवनाची वास्तविकता लोकांपर्यंत पोहोचवावी. नंबर 3, आरोग्य, अन्न आणि पाण्याची शुद्धता सुनिश्चित करावे. नंबर 4, प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर धोरणे राबवावी. नंबर 5, हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध कठोर कायदे करावेत. नंबर 6, शिक्षणात नैतिकता, मानवता आणि पर्यावरणाचा समावेश करावा. नंबर 7, समाजात देशप्रेम, बंधुत्व, शांतता आणि ऐक्य वाढवावे. राजकीय व्यवस्था जितकी महत्त्वाची आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रत्येकाने नंबर 1, एकमेकाशी प्रेम, आदर आणि सहकार्याने वागावे. नंबर 2, अनावश्यक उपभोग टाळून साधेपणा स्वीकारावा. नंबर 3, पर्यावरणाचे रक्षण करावे. नंबर 4, योग्य माहिती घेऊन अज्ञान दूर करावे. नंबर 5, शिक्षित व्यक्तींनी त्यांनी संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या योग्य मार्गदर्शनासाठी करावा. नंबर 6, समाजात शांतता आणि ऐक्य राखण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. नंबर 8, पुढील पिढीला योग्य संस्कार द्यावेत. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर मानव संरक्षणासाठी ठोस प्रस्ताव तयार करावा, ज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मानवी जीवनाचे संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य असावे. नंबर 2, युद्धे आणि बदललेली मानसिकता मानव जीवन असह्य बनवत आहे. म्हणून जागतिक मानव संरक्षण संघटना स्थापन करणे आवश्यक आहे. नंबर 2, प्रत्येक देशाचा अधिकृत प्रतिनिधी त्यात सहभागी असावा. नंबर 3, स्पष्ट नियम आणि कायदे तयार असावे. नंबर 4, सर्व देशासाठी नियम बंधनकारक असावे. नंबर 5, जागतिक स्तरावर युद्धावर पूर्ण बंदी घालावी. नंबर 6, कोणतीही समस्या फक्त संवाद, चर्चा आणि शांततामय मार्गाने सोडवली जावी. नंबर 8, नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. बांधवांनो, आपल्याला मिळालेलं मानवी जीवन अत्यंत मौल्यवान आहे. हे जीवन भांडण, लोभ आणि अज्ञानासाठी नसून समज, प्रेम आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आहे. मानव वाचला तरच जग वाचेल. मानवाला प्राधान्य दिलं तरच खरी प्रगती होईल. चला, आपण सर्व मिळून असा समाज निर्माण करूया जिथे संघर्ष नाही तर समजूतदारपणा आहे, जिथे लोभ नाही तर समाधान आहे आणि जिथे सर्वात मोठी किंमत मानवतेची आहे. मला आशा आहे की माझे सर्व सख्खे बांधव
यासाठी नक्कीच कृती करतील. धन्यवाद.